चला वळो गाये चला वळो गाये बैसो जेवो एके ठाई बहु केली वनवन पाय पिठी झाला शे खांदी भार पोटे भो काय खेळायाचे सो बहु केली वनवन पाय पिठी झाला शे तुका मने धावे मगा मगे बनवे बहु केली वनवन पाय पिठी झाला शे समचरण सरोज शांतीला जगन्नाथ पावन मंडना तरुण सदैव मनःसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया सद्गुरु दास सर्व मंगल मांगल्य सर्व सिद्धार्थ साधिके शरणं त्र्यंबक गौरी नारायणी नमोस्तुते दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार होण्याचा नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमालज्ञ वल्लभ श्री संताचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत ओम नमो ज्ञान अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नावा म्हणे चला
साबळो गाये बैसो जेवो एके ठाये बहु केली वनवन पायी पिठी झाला शेन प्रस्तुत प्राप्त संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग काला प्रकरणातील जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा. या अभंगातून तुकाराम महाराज बोलत असताना आपला अंतःकरणातला भाव व्यक्त करत असताना महाराजांच्या बोलण्यातून हे सिद्ध होतं. या मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या ठिकाणी जी लागणारी अवस्था आहे, जे आपल्याला मिळवायचं आहे, जे आपल्याला प्राप्त करायचं आहे, जे आपल्याला साध्य करायचं आहे, आणि मनुष्य जीवन त्याच करता आहे. ज्या फलातून, ज्या प्रसादातून, ज्या सेवेतून मिळणारा जो मोबदला आहे, त्याच्यातून जे निर्माण होणारं लक्षण आहे प्रसाद असतो प्रसन्नता. आणि ती प्रसन्नता सर्वांना प्राप्त व्हावी अशी वाटते. आणि ती प्रसन्नता प्राप्त करण्याकरता मनुष्य जीवनाला आल्यानंतर ज्या अवस्थेची गरज आहे, ज्या ज्ञानाची गरज आहे, ज्या संस्काराची गरज आहे, ज्या मार्गदर्शनाची गरज आहे, आणि तोच विषय या सेवेच्या दृष्टीनं आपण पाहू शकतो. आणि म्हणून समयोजान असा समन्वय या काल्याच्या कीर्तना करता आहे मायबाप. आणि तो समन्वय पाहत असताना या ठिकाणी 7 दिवसाचा सप्ताह नाही, या ठिकाणी वर्षभराचा काही सोहळा कोणता नाही आहे. कारण कोणताही संप्रदायाच्या दृष्टीनं सोहळा 7 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं होते. पण जे सप्ताह करण्याकरता, जे अनुष्ठान करण्याकरता, जे व्रत करण्याकरता ज्या ज्ञानाची गरज आहे, ज्या शिबिरातून, ज्या अनुष्ठानातून निर्माण होतात, त्याला म्हणायचं वारकरी बाल संस्कार शिबिर. आणि असं बाल संस्कार शिबिर गेले 18 दिवस लक्षात. सर्व समन्वय याचा विचार करायला लागल्यानंतर, सर्वाची संधी करत असताना फोड केल्यानंतर आपल्याला कळून येईल. पण संधी झाल्यानंतर त्याच्यातून काय लक्षण प्राप्त होतं हे शास्त्रीय दृष्टीनं, व्याकरण दृष्टीनं सर्व सिद्ध होतं. हा सेवेचा जो विषय आहे, याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टीनं जीवनमुक्ताचं लक्षण एक निर्माण होतं. पहिला मुद्दा लक्षात. तोच जर आपण प्रमाणाने जर विचार करायला लागलो तर आपणा जे जे ठावे ते इतरा शिकवाय, हा एक मुद्दा. सज्ञानी करून सोडावे, म्हणजे सज्ञानी ज्ञानी करून त्यांना सोडलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. जे आपण जीवनामध्ये प्राप्त केलेलं लक्षण आहे, जे आपण अनेक आहेत साधक मायबाप,
त्याग याचा अर्थ कोणता ना कोणता संबंध आपल्याला दूर करावा लागतो, त्यावेळेस आपल्या ठिकाणी त्याग होतो. आणि त्यागाशिवाय ज्ञान नाही, त्यागाशिवाय प्राप्ती नाही. आणि म्हणून सर्व दृष्टीनं चिंतन करत असताना हे आयोजक, संयोजक, अध्यक्ष श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था, बरोबर आहे, या संस्थेच्या माध्यमातून जे हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे, त्या शिबिराच्या दृष्टीने आपण चिंतन करायचं झाल्यानंतर या शिबिरामध्ये कोणता भाव आहे, तर सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगाचा पहिला शब्द जो आहे चला हा शब्द. चला हा शब्द शिबिराच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. चला हा शब्द मनुष्य जीवनाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. चला हा शब्द व्यवहाराच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. चला हा शब्द पारमार्थिक दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. चला हा शब्द एकूण एकाकडे पाहण्याकरता लागणारी जी दृष्टी आहे त्याकरता खूप महत्त्वाचा आहे. चला हा शब्द एकत्र येण्याकरता खूप महत्त्वाचा आहे. चला हा शब्द एक विचार होण्याकरता खूप महत्त्वाचा आहे. चला हा शब्द जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी मनुष्याची भावना कशी असते, त्याची दृष्टी कशी असते, त्याच्या ठिकाणचे विचार कसे असतात, त्या अधोगतीला नेणारे देखील असतात, नरकाला नेणारे देखील असतात. एवढंच नाही तर आपल्याला समाजातून वेगळं टाकणारे देखील लक्षणं असतात, आपल्याला संप्रदायातून वेगळं टाकणारे देखील लक्षणं असतात. चला शब्दाच्या विरुद्ध जर आपल्या ठिकाणी जर शब्द जर निर्माण झाला, म्हणून चला हा शब्द संस्काराच्या दृष्टीने एवढा महत्त्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी बाल संस्कार शिबिर जे आहे याची काय गरज आहे, याचं काय महत्त्व आहे, हे किती महत्त्वपूर्ण आहे, हे सर्व दृष्टीने आपण चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या कालामध्ये, वर्तमान कालामध्ये, या कलियुगाच्या दृष्टीनं आपण चिंतन करा. आता आपण या महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पाहायला लागलो तर त्या भागामध्ये परंपरेनं चालत आलेला मायबापा वारकरी संप्रदाय, अनेक फडकरी वगैरे हे आपल्याला पाहायला मिळतं. पण एवढा असूनही सर्वच कुटुंब परमार्थिक असतील असं सांगता येत नाही. सर्वच कुटुंब माळकरी असतील असं सांगता येत नाही. माळकरी जरी असले तरी संप्रदायाला म्हणा, वारकरी संप्रदायाला म्हणा, जे संस्कार पाहिजे ते संस्कार असतीलच असं सांगता येत नाही. आता माळकरी असून देखील कालची जी एकादशी ती एकादशी केलीच असेल असं सांगता येत नाही. हे सर्व संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. आणि याकरता एखाद्या कुटुंबामध्ये मायबापा हो माळकरी असतील, माळकरी नसतील, माळकरी नसणाऱ्याच्या दृष्टीनं देखील या संस्काराची गरज आहे. आणि माळकरी असतील त्यांच्याकरता देखील या संस्काराची गरज आहे. हे शिबिर म्हणजे या पृथ्वी तलावरलं एक नंबरचं शिबिर आहे. बाकीचेही शिबिर आहेच, अलग कृषी क्षेत्र शिबिर आहे, वैद्यकीय शिबिर आहे, शैक्षणिक शिबिर आहे, अनेक दृष्टीनं तुम्हाला शिबिर घेता येते. खेळाच्या दृष्टीनं शिबिर होतं, आलं लक्षात, रक्तदानाच्या दृष्टीनं शिबिर होतं, नेत्रदानाच्या दृष्टीनं शिबिर होतं. शिबिर सर्व लक्षणामध्ये शिबिर आहे. पण सर्व लक्षणाकरता जे लागणारं आज परमार्थिक शिबिर देखील बाकीचे पुष्कळशी येतं, आलं लक्षात. परमार्थिक शिबिरामध्ये देखील पुष्कळशी शिबिर आहेत, पण त्यामध्ये बाल संस्कार शिबिर हे खूप महत्त्वाचं आहे. विठ्ठल कारण बाल संस्कार शिबिरामध्ये जर खरं जर ज्ञान झालं तर त्याच्या ठिकाणी मायबापा हो किती जरी प्रसंग आला, किती जरी त्याच्या डोळ्यासमोर आलं तरी त्याच्या ठिकाणचे संस्कार कमी होऊ शकत नाहीत. मग बाकीचे जे संस्कार जे निर्माण होतात काहीच्या कोणत्या लक्षणामध्ये, कोणत्या अवस्थेमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये, आणि म्हणून त्याचा परिणाम शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येत नाही. हे संस्कार याकरता खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात. एवढं कशाकरता बोलायचं आहे, याच्यामध्ये काही माळकरी नसतील पण शिबिरामध्ये आल्यानंतर त्यांच्या ठिकाणी माळ देखील आली असेल, माळ देखील त्यांनी घातली असेल, कारण संस्कार तसे निर्माण होतात. आणि एक जर हरिभक्त झाला तर तो 42 कुळाचा उद्धार करतो असं शास्त्र आहे मायबाप. हे शिबिर म्हणजे साधं सुधं नाही.
आहे मिळवले, गोळा केले मुलं, झालं शिबिर, असं नाही. याच्या पाठीमागचा खूप अर्थ आहे, खूप माध्यम आहे, खूप विचार आहे. आणि या ठिकाणी शिबिर घेणारे पुन्हा कसे आहे तर त्यांच्याही दृष्टीनं आपण जर चिंतन करायला लागलो, नावाच्या दृष्टीनं तुम्ही पहा, सर्व संबंध कसा आलेला आहे, मार्गदर्शक देखील तुम्ही पहा, मार्गदर्शकाच्या ठिकाणचंही लक्षण तुम्ही पहा. मार्गदर्शक नारायण असेल, मार्गदर्शक नरसिंह असतील. नरसिंह देखील भगवान परमात्म्याचा अवतार, नारायण देखील भगवान परमात्म्याचा अवतार. आणि त्यामध्ये आयोजक, संयोजक, अध्यक्ष वगैरे सोमनाथ, सर्वांनाथांचा अनाथाचा नाथ असणारा सोमनाथ. आणि हे सोमनाथाचं वैभव म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगू का? आडनावाप्रमाणे जगाच्या ठिकाणी जो ताप झालेला आहे तो ताप घालवणं हे सोमनाथ. हे सर्व समन्वय पाहायला लागल्यानंतर पुष्कळसं तुम्हाला पाहता येईल. चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आयोजक, संयोजक, मार्गदर्शक कसे आहेत इथं अनुमानाच्या दृष्टीनं, संबंधाच्या दृष्टीनं आपण पाहू शकतो. आणि त्यांनी जे 18 दिवस जे शिबिराचे ठरवलेले आहेत ना, 18 दिवसाचा देखील आपण जर चिंतन करायला लागलो ना, व्याकरण दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं ही संख्या खूप महत्त्वाची आहे. 18चा विचार केल्यानंतर 8 आणि 1 9, तुम्ही संधी करा, फोड करा. फोड केल्यानंतर 8 वेगळा, 9 1 वेगळा, आणि दोघांची संधी केल्यानंतर 9चा आकडा होतो. आध्यात्मिक दृष्टीनं 9चा आकडा हा अटळ आकडा आहे, हे ढळत नाही. त्याच्यामध्ये एक अवस्था निर्माण होते, आणि एक अवस्था निर्माण झाल्याशिवाय काला नाही. म्हणून 10वा दिवस त्या ठिकाणी निर्माण होतो काला. काला हा निर्माण करण्याकरता अगोदर 9ची अवस्था आपल्याला प्राप्त करावं लागते. काय शिबिराचं ज्ञात असेल, अज्ञात असेल, आलं का लक्षात? पण समय जर पाहायला लागलो आपण, योग जर घडून आलेला आहे तो किती महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा त्यातही अधिक दृष्टीनं चिंतन केल्यानंतर हे शिबिर जे यावर्षी जे घडून आलेलं आहे तो कोणत्या महापर्व काळामध्ये आलेला आहे? आलं लक्षात? हा जो महापर्व काळ आहे हा अधिक मास महापर्व काळ आहे, पुरुषोत्तम मास पर्व काळ आहे. याच्याकडे देखील आपण जर चिंतन करायला लागलो तर या शिबिरातून आपल्या ठिकाणी काय अवस्था प्राप्त होणार तर अधिक मासामध्ये ज्या काही अवस्था निर्माण झालेल्या आहेत त्या अवस्था आपल्या ठिकाणी प्राप्तही होणार, आणि ज्या नको त्या निवृत्तही होणार. हे संस्कार शिबिर आहे. आता या ठिकाणी कोणते कोणते लक्षण आहेत चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. या महिन्याकडे कोणत्या दृष्टीनं पाहिलं जातं? मलमाशाच्या दृष्टीनं पाहिलं जातं. याचाच अर्थ मलिनता ही जीवनामध्ये खूप घातक आहे, आणि ती मलिनता घालवायची असेल तर शिबिराची गरज आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हा महिना कोणता? धोंड्याचा महिना. आलं लक्षात? धोंड्याला जीव घालायचा असा धोंड्याचा महिना नाही, त्याचा खूप अर्थ आहे माय बापा. हो, आता हे आपली रूढी चालत आलेली म्हणून तो हा भाग वेगळा आहे, पण धोंड्याचा महिना साधा सुद्धा नाही. धोंडा ही अवस्था तुम्ही पहा, धोंडा ही स्थिती तुम्ही पहा, धोंडा म्हणजे दगड तुम्ही पहा. अनुमान तुम्ही काढू शकता माय बापा. हो, धोंड्याची स्थिती किती महत्त्वाची. मनुष्य जीवनामध्ये जोपर्यंत धोंडामय अवस्था होत नाही तोपर्यंत खरा त्याचा परमार्थ सिद्ध होत नाही. हे चिंतन आहे. तर धोंडा म्हणजे साधं सुद्धा नाही, आणि धोंडा झाल्याशिवाय त्याला पुरुषोत्तमाची अवस्था प्राप्त होत नाही. हे एक तिथं वर्म आहे. आलं लक्षात? म्हणून या महिन्याला उपमा कोणती? पुरुषोत्तम मास ही उपमा मिळालेली. ही कशामुळे मिळाली? हे महिना तुम्ही पहा, त्याची निर्मिती पहा. निर्माण होत असताना देखील कसं आहे लक्षण त्याचं. आलं लक्षात? आता चिंतन करायला लागलं, जन्माच्या दृष्टीनं सर्वांचं चांगलं आहे का? जन्माच्या दृष्टीनं कसं आहे? सगळा विटाळाच आहे ना माय बापा. चिंतन करा, चांगलं आहे का? हे देखील तुम्ही सर्व चिंतन करू शकता. तसंच आहे माय बापा. या महिन्याची देखील अवस्था निर्मिती होत असताना सूर्यपंचांगाच्या दृष्टीनं, चंद्रपंचांगाच्या दृष्टीनं हे खूप इतिहासामध्ये आलेलं आहे. आलं लक्षात? या महिन्याची अवस्था निर्माण होत असताना प्रत्येक महिन्यातला जो दिवस असणार आहे, जो गाळून टाकलेला. मग आता आपण चिंतन केल्यानंतर चांगला गाळतो का बेकार गाळतो? पहिला मुद्दा, चांगला दिवस आपण गाळतो का बेकार दिवस गाळतो? अनुमानाच्या दृष्टीनं तुम्ही चिंतन करा. चांगलं कोणीही टाकून देत नाही, चांगलं कोणीही बाजूला सोडत नाही. आपल्याला ज्याची गरज नाही त्याला आपण बाजूला सोडतो माय बाप्पा. हो, आता गरज नाही म्हणल्यानंतर त्याची अवस्था कशी आहे? त्याचं चिंतन कसं आहे?
त्याचा स्वरूपाचा भाग कसा आहे आपण चिंतन केल्यानंतर पाहायला मिळतंय. सांगण्याचं तात्पर्य त्याला 3 वर्ष वाट पाहावं लागली. 3 वर्ष. आता 3 वर्षाचे आपण 12 महिने घेतल्यानंतर 12 1 12 12 24 12 36 पुरुषोत्तम मास अवस्था प्राप्त होण्याकरता देखील त्याला 3 तप प्राप्त करावं लागले. 3 तप वाट पाहावं लागली. हे आध्यात्मिक दृष्टीनं खूप चिंतन आहे. आणि म्हणून 3 तप ज्यावेळेस प्राप्त होतील त्यावेळेस त्याच्या ठिकाणची धोंड्याची अवस्था. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सोयीताचा धंदा. लक्षात. तुल्य निंदा सरी म्हणून संतुष्ट याने केले. 12व्या अध्यायामध्ये पुष्कळचं चिंतन भगवान परमात्म्याने केलेलं आहे. किती जरी प्रसंग आला, जरी हे आकाश वर पडवाय ब्रह्मा होळ बंगा जाय वरला वर त्रिगुण गाय परमी तुझीच वास बाय गा विठोबा. एकच लक्षण त्याचं, दुसरा विशेष नाही माय बापा. हो चिंतन करा. कुणी किती अडथळा आणा, किती प्रतिबंध करा, किती आघात करा, काही आरोप करा, किती काही जरी झालं तर त्याची स्थिती भगवानमय झालेली. एक विषय तो सकळांचा हरी. त्याचा विषय परमात्मा झालेला असतो. तो काही जाणत नाही, काही पाहत नाही, काय त्याला कशाचीच गरज नसते. तो देहावर देखील उदास असतो. त्याची अवस्था आपण चिंतन करायला लागल्यानंतर पाहायला मिळतंय. यालाच म्हणायचं धोंड्याची अवस्था. त्याच्यावर कोणी पाय ठेवू द्या, कोणी बसू द्या, कोणी कसंही काय. आता सर्व सारखेच असं थोडंच आहे. एकासारखं एक नाही, एकासारखे सर्व नाही, सर्व सर्वासारखे नाही, सर्व एकासारखे नाही. एकाला एक मान्य नाही, एकाला सर्व मान्य नाही, सर्व सर्वाला मान्य नाही, एकाला एक मान्य नाही. सर्वांची अवस्था पहा. धोंड्यावर बसणारे, पायरीवर बसणारे, खुर्चीवर बसणारे सर्व सारखेच असं थोडंच आहे. पिंडी पिंडी मतिरी पिंडा. शास्त्रीय दृष्टीनं पुष्कळसाचे विषय आपण पाहायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वच दैवी संपत्तीचे अधिकारी असं थोडंच आहे. अरे आसुरी संपत्तीचे देखील कितीतरी अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. आपण असे जरी असले तरी धोंडा त्यांचा तिरस्कार करत नाही. लक्षात. आणि म्हणून धोंड्याच्या महिन्यामध्ये कसे जरी असले तरी त्यांच्या ठिकाणी ही साधना, हे ज्ञान, हे तप, हे व्रत, हे अनुष्ठान, हा परमार्थ असा जर घडला तर त्याच्या ठिकाणी प्राप्त किती अधिक. म्हणून अधिक मास. लक्षात. अधिकस्य अधिकम फलम. त्याला अधिक फल प्राप्त होत आहे. मग आता चिंतन केल्यानंतर हे जे साधक आहेत, हे विद्यार्थी नाहीत, हे मुलं नाहीत माय बाप, हे फार मोठे साधक आहेत. हे फार मोठे ऋषीत अनेक जन्मातलं त्यांचं सुकृत आहे. आणि ते सुकृत शिबिराच्या दृष्टीनं चिंतन केल्यानंतर महिन्याच्या दृष्टीनं आणि ज्या भूमीमध्ये ज्या जागेवर आज ते घडतंय, घडलेली ती जागा कोणाची आहे? आदिशक्ती. लक्षात. गंगा देवी माता माय बाप हो. आणि त्या देवी मातेच्या, कारण जर देवीच्या पुढं जर आदिशक्ती मातेच्या पुढं जर लेकरू जर आलं तर तिचं लक्षण कसं आहे? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे सांगण्याचं तात्पर्य अशा पवित्र भूमीमध्ये, पवित्र मातेच्या दरबारामध्ये मायबापा हो गेले 18 दिवस या लेकरांना त्या आईच्या चरणाचं दर्शन झालेलं आहे. आणि ते दर्शन घेऊन त्यांच्या ठिकाणी हे संस्कार निर्माण होणार. याचाच अर्थ त्या संस्काराची पवित्रता, त्यांच्या गळ्यामध्ये टाळ आहे, त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, त्यांच्या गळ्यामध्ये आपल्या सनातन धर्माचा झेंडा असणारा भगवा झेंडा म्हणजे वैराग्याचं प्रतीक माय बापा हो. या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये यालाच म्हणायचं हे देणं या
संस्काराचा आहे. आणि असे संस्कार मिळण्याकरता ज्या शिबिराची सांगता आज आपण काल्याच्या कीर्तनाने करतो आणि त्याकरता मायबाप हो जी लागणारी सामुग्री आहे, जे लागणारा संबंध आहे, जे लागणारं ज्ञान आहे, त्याकरता त्याचं चिंतन करत असताना अभंगाचं पहिलं चरण आपण चला उत्तर तुम्हीच देऊन टाकलं. कसं उत्तर दिलं सांगू? तुमच्या रागातून चालीतूनच उत्तर मिळालं. चला म्हणण्यातला अर्थ ज्ञानपूर्ण लक्षण आहे आणि ज्ञानपूर्ण लक्ष झाल्यानंतर किती उच्च कोटीचं स्थान आहे ते त्याला मर्यादाच नाही. आणि ते उच्च कोटीचं स्थान म्हणजे तुम्ही वरचा स्वर पाहिला लावला लक्षात, कारण तुमच्या साधनेतून तो वरचा स्वर लागला. पण ज्ञानाची भूमिका त्याला म्हणतात मायबाप हो, ज्ञान त्याला म्हणतात. ज्ञान ज्या ठिकाणी आहे, खरं ज्ञान संपूर्ण ज्ञान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद नाही. तो कोणाच्याही पुढं नम्र होतो, तो कोणालाच पाहत नाही. नम्रतेचं लक्षण आहे. हे चालीतून उत्तर तुमचं मिळालं अलग. आणि ही अवस्था आपल्याला प्राप्त करायची तर चला, नाहीतर काय चला, काय चला, काय चाललंय चला, काय चाललंय चला, काय परिस्थिती आहे चला. हा शब्द किती महत्त्वाचा आहे मायबापा. आला या लेकरांचाच विषय आपण पहा. आजचं माध्यम हे, बाकीचा विषय पाहायची गरज नाही. या लेकरांचा विषय तुम्ही पहा. चला, अरे आज या अधिकाराचे ते ठरलेले इथं, यांच्या पाठीमागं कोणाचा आशीर्वाद असला पाहिजे, यांच्या पाठीमागं कोणाचं सामर्थ्य असलं पाहिजे. यांच्या पाठीमागं यांचे जे पूर्वज असणारे आहेत ना, यांचे पूर्वज असणारे आणि त्यांना जन्म देणारे माता पिता, त्यांचे संपूर्ण संस्कार आहेत, त्यांचा संपूर्ण पुण्याचा साठा. जरी ते पारमार्थिक नसेल तुम्हाला असं वाटत असेल, कारण तुम्ही आम्ही प्रत्यक्ष प्रमाणाने पाहणार. चक्षुर्वय सत्य म्हणजे डोळ्याने आपल्याला दिसतं तेवढंच आपण पाहणार मायबाप हो. पण हा डोळा काही कामाचा नाही आहे. हा डोळा ज्ञानाचा आपल्याला प्राप्त करावं लागेल. याचाच अर्थ त्याच वेळेस आपल्याला दिसेल. चक्षुषा पश्यन्ति ज्ञान चक्षुषा पश्यन्ति म्हणजे आपल्याला कातड्याच्या डोळ्याने दिसणार नाही मायबाप हो.
आपल्याला ज्ञानाचा डोळा, परमार्थाचा डोळा आपल्याला प्राप्त करावा लागेल. त्यावेळेस आपल्याला दिसून येईल की यांच्या पाठीमागं कोणाचा आधार आहे, कोणाचं सामर्थ्य आहे, कोणाची शक्ती आहे. त्याकरता चला, चला हा शब्द आहे. हे चला शब्दातून आपल्याला पाहायचं आहे. चला या शब्दातून ही शक्ती आपल्याला प्राप्त करायची आहे. आणि ही प्राप्त करण्याकरता, ही प्राप्त न करून देण्याकरता किंवा अडथळा निर्माण होण्याकरता सर्वांच्या ठिकाणी या शक्तीची गरज आहे. सर्वांना असं वाटतंय, सर्व प्रयत्न करतात, पण त्यामध्ये आड येणारे पुष्कळसे लक्षणं आहेत मायबापा. आणि ते लक्षणं दूर नाहीत, आपल्या जवळच आहेत. प्रत्येकाच्या जवळ आहे मायबापा होते. सर्वजण बरोबर घेऊन आलेले आहेत. सर्वांच्या प्रारब्धामध्ये ती आहेत. सर्वांनी प्रारब्ध घेऊन आलेले आहेत. एवढंच नाही, तुम्ही आम्ही कुठेही जाऊ द्या, जेथे जावे तिथे कपाळ सरचे आपल्या बराबरच आहे मायबापा हो. आणि असे जे आणलेले बरोबर आणलेले लक्षण जर कोणते असतील ते मायबापा हो इंद्रिय रूपी गायी. हे इंद्रिय रूपी लक्षण आपल्या ठिकाणीच आहे. पहा, आता प्रत्येक इंद्रियाचा विषय पाहायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येकाचा विषय ठरलेला आहे. किती विषय सेवन केला म्हणजे आपल्याला तृप्तता, समाधान हे आपल्याला पाहायला मिळतं. अजिबात नाही बापा मायबापा हो. आणि म्हणून आजही आपल्याला साधू संतांचे शब्द खरे वाटतात किंवा आजही तशाला तसे आपल्याला दिसून येतात. मृत्यू लोकी सुखाची कानी ऐकी दिलं कमनाची सवरणी, कैशी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. याचाच अर्थ या मृत्यू लोकामध्ये सर्वांची अवस्था पहा, सर्वांची स्थिती पहा. याला कारण जर काय असेल तर आपल्या ठिकाणचे लक्षण, दुसरं कोणी नाही. कोणी कोणाचा विरोध नाही माय बापा हो, कोणी कोणाचा वैरी नाही. आपणच आपण आपला घात करतो. म्हणून आपोले आपण करा सोडवण. याच्याकरता साधू संत तुम्हाला मला सांगतात आपण आपली सोडवणूक करायची आहे. चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आणि याकरता आपल्याला काय व्हावं लागेल तर आपल्याला भक्त व्हावं लागेल, आपल्याला गुराखी व्हावं लागेल, आपल्याला सेवक व्हावं लागेल. आज सेवक कोणाला होवत नाही लक्षात. आज गुरु शिष्य कोणाला वाटत नाही, गुरु सगळ्यांना वाटतो. सेवक मालक हे फार कठीण आहे. हे चिंतन केल्यानंतर व्यवहाराच्या दृष्टीने आपण पाहायला लागलो. त्याला असं वाटतं की माझ्यासारखा कोणी येडी हळद कशाला चिपडा डोळा चमकितो, रताळ्या हाल्या कुंकाडला. त्याला असं वाटतं की माझ्यासारखा कोणी रे. अरे सतीचे लाल भरपूर पडलेत पप्पा, एक खाऊनी बळी रे. जरसा दादीन नाकीतनं धरीकडे साथीनं वाजवायला लागलो त्याला वाटतं माझ्यासारखं. तुमचं नाही कोणाचा, दुसरं कशाला सांगायचं आपल्याला. सांगण्याचं तात्पर्य माय बाप्पा अशी परिस्थिती आहे. हेच लक्षण आपण पाहायला लागल्यानंतर दुसरीकडं कुठं नाही आहे. हे घालवण्याकरता आपल्याला अगोदर सेवक व्हावं लागेल, आपल्याला गुराखी व्हावं लागेल. आता गुराखी कोणाला हो वाटतं का? गाई राखणं कोणाला वाटतं का राखावा? नाही माय बाप्पा हो. चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला गायी सांभाळायला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणत असले पाहिजे चला वळू गाई. कारण गायी वळवल्याशिवाय, गायी एकत्र आणल्याशिवाय आपल्याला समाधान प्राप्त होणार नाहीये. कोणी असू द्या लक्षात. आज चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय गायी जोपर्यंत मायबापा हो सैरा वैरा पळायला लागलेले आहेत, सैरा वैरा हिंडायला लागलेले आहेत, तोपर्यंतची अवस्था पहा. पण गायी ज्यावेळेस मायबापा हो एकत्र आल्या आणि एकत्र बसल्यानंतर रवंत करायला लागल्यानंतर त्यांची अवस्था तुम्ही पहा. आणि म्हणून रवंत करणाऱ्यांची अवस्था चिंतन करा. साधू संतांच्या गाया तुम्ही पहा, सत्पुरुषांच्या गाया तुम्ही पहा मायबापा हो काय रवंत करतात. विषय तो त्यांचा
विषय तो ज्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. त्यांची अवस्था पहा. सांगण्याचं तात्पर्य आपण चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या गायी बसलेल्या झाडाखाली. आलं लक्षात. त्यांच्या गायी अशा कुठेही चरायला गेलेल्या नाहीत. आपल्या गायी कुठेही चरायला जातात. आलं लक्षात. त्यांच्या गायी आपण चिंतन केल्यानंतर त्या जंगलात चरायला जातात का वनात चालायला जातात? वनात गेल्या पाहिजे का जंगलात गेल्या पाहिजे? गायी चरायला न्यायच्या सोडायच्या जंगलात का वनात? वनात. गायी गेल्या वनांतरी. आलं लक्षात. वनात गेल्या पाहिजे. आपल्या गायी जंगलात आहेत. आपल्या सर्वांच्या गायी जंगलात आहेत माय बापा. बरं आहे झाकलेली मोठ 1.25 लाखाची. उष्टकोटी न्यायाप्रमाणे आपल्याला उत्तर द्यावं लागतं इथं न्यायशास्त्राच्या दृष्टीनं. जाऊ द्या, कशाला आपल्याच हाताने आपल्या थोबाडीत मारून घ्यायचं. चिंतन केल्यानंतर पाहायला मिळतं आपल्या गायी जंगलात आहेत, जंगलात. आणि मग आता किती तुम्ही वळवण्याचा प्रयत्न करा. मेटाकटीला आले. किती किती जन्म झाला त्याला गणत नाही माय बापा. हो, चिंतन करा. बहु केली वनवन पायी पिटी झाला सीन. किती वनवन, काय वनवन चाललेली आहे. काय परिस्थिती आहे. त्याला कारण काय? त्याला कारण एकच आहे. ज्या वेळेस ज्या मार्गदर्शनाची गरज पाहिजे होती त्यावेळेस ते मार्गदर्शन मिळालं नाहीये. अगोदरच गाडी निघून गेलेली आहे. आलं लक्षात. ज्या वेळेस स्टॉपला थांबायला पाहिजे होता अगोदर जाऊन त्यावेळेस स्टॉपला गेला नाहीये. आणि गाडी सुटून गेल्यानंतर मग बोचकं घेऊन लागला पळायला. हो थांबा गाडी थांबा. आता कशी काय थांबणार ती? गाडी गेली निघून लागला बोचकं घेऊन पळायला. याचाच अर्थ अगोदर जे संस्कार पाहिजे ते संस्कार नाहीये आणि नंतर लागला प्रयत्न करणाऱ्या नाही जमायचं माय बाप्पा. हो, याकरता बाल संस्काराची गरज आहे. आलं लक्षात. ही मुद्दा. याकरता बाल संस्कारामध्ये ज्या वयामध्ये ज्या संस्काराची गरज आहे, ज्या वयामध्ये आज्ञा पाळण्याचं लक्षण आहे माय बाप्पा. ज्या वयामध्ये सांगितलेलं लक्षण पटण्याचं लक्षण आहे. आज जर आपण जर एखाद्याला जर मार्गदर्शन करायला लागलो तो डायरेक्ट म्हणतो मला माहिती. लक्षात. मला माहिती. बाप जरी लेकाला सांगायला लागला तरी तो मुलगा म्हणतो बस तुमचं तुमच्यापाशी राहू द्या, आमचं आमच्यापाशी. एवढ्यापर्यंत आहे. याचं कारण काय माय बापा? फार गरज आहे. म्हणून जोपर्यंत त्यांच्या ठिकाणी आज्ञा पाळण्याचं लक्षण आहे, ऐकण्याचं लक्षण आहे. आलं लक्षात. जो सांगितलेला शब्द आहे अंतःकरणामध्ये ठेवण्याचं लक्षण आहे त्याच वेळेस त्या संस्काराची गरज आहे. म्हणून हे वारकरी संस्कार शिबिर आहे ना, या वयातलं हे महत्त्वाचं लक्षण आहे. आणि याकरता माय बापा हे ज्ञान प्राप्त झालं रे झालं की त्या ठिकाणची अवस्था तिथं दूर होती. त्याला कळत आहे खांदी भार पोटे भूक काय खेळायाची सुख. त्याला माहिती आहे अरे याच्यात काय पडलेलं आहे. हे किती केलं म्हणजे काही आहे. अरे पळसाला पानं तीनच आहे. तो किती पळ किती चाल भर भर 2 पाय बराबर. 2 पाय बराबरच आहे. ते अजिबात तुला सोडून जात नाहीत. म्हणून सांगण्याचं तात्पर्य आपण चिंतन करायला लागल्यानंतर बहु केली वनवन पायी पिठी झाला सीन. आणि याकरता लागणारी अवस्था जी आहे ना त्या वयामध्ये त्या अवस्थेमध्ये लागणारी जी अवस्था आहे त्या अभंगाचं शेवटचं त्या तुका म्हणे धावे 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 तुका
पाय पिठी करता धावे तुका म्हणे धावे मगा वगे बरवे कारण धाव घेतल्याशिवाय धावल्याशिवाय धावून गेल्याशिवाय कारण धावून जाणं धाव घेणं लक्षात आणि धावणं असणं हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे. धावल्याशिवाय तो सावध होत नाही, धावल्याशिवाय तो ऐकत नाही, धावल्याशिवाय तो मान्य करत नाही
आणि म्हणून मोठे माणसं लहान्या माणसाला धावतात. हा अर्थ पाहून घ्या. आलं लक्षात. जसं एखादा ऐकत नसेल तर बाप त्याच्यावर धावून जातो मायबापा. एखादा गावामध्ये जर ऐकत नसेल तर गावचा कारभारी त्याच्यावर धावून जातो. एखादा शिष्य जर ऐकत नसेल तर गुरु त्याच्यावर धावून जातो. धावून जात नाही, धावतो. आलं लक्षात. धावतो. धाव हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आईच्या ठिकाणी देखील कितीही जरी कळवळा असला पण एखादा लेकरू जर मायबापा हो जर टाकावपणाने जर वागायला लागलं तर आई देखील धावते. पण सर्वांच्या धावण्यापेक्षा आईचं धावणं वेगळं आहे. आलं लक्षात. आणि म्हणून आईच्या धावण्यातली अवस्था या अभंगाच्या शेवटच्या चरणातून आहे. आलं लक्षात. आईचं धावणं तळमळीचं आहे. आईचं धावणं करुणेचं आहे. आईचं धावणं हिताचं आहे. आईचं धावणं कल्याणाचं आहे. आईचं धावणं प्रेमाचं आहे. हे सर्व लक्षण पहा. तसं तुकोबाराया सर्व जगाला सांगत असताना धाव या शब्दातला अर्थ सांगत असताना आईचं अंतकरण करून सांगतात मायबापा हो. कोण बोलतंय? तुका म्हणे धावे. कारण तुकोबाराया हे आपण लक्षण पाहायला लागलो म्हणून संतांना उपमा देत असताना तुम्ही संत माय बाप कृपा. लक्षात. साधू संतांना आईची उपमा दिलेली त्याला कारण का? ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये आईच्या ठिकाणी तळमळ असते. आईचं लेकरू कसंही असू द्या, कसंही असू द्या, प्रमाणाचा आधार घेऊन आपण मग बोलूया. आलं लक्षात. आंधळे पांगळे मुक्या नरगळ. आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, खोळमा असू द्या, ढ्याबऱ्या पोटाचा असू द्या, बसक्या नाकाचा असू द्या, चिपड्या डोळ्याचा असू द्या, कसंही असू द्या, पण त्याच्यावरती प्रेमच करणार, त्याचं कल्याणच पाहणार, त्याच्याकरता ती रात्रंदिवस प्रयत्न करणार. तिलाच म्हणायचं आई मायबापा हो. तसं साधू संतांचं लक्षण आहे. साधू संतांचं लक्षण सर्वाविषयी बोलत असताना, कारण साधू संतांच्या दृष्टीमध्ये भेद नाही मायबापा हो. आध्यात्मिक दृष्टीने आपण चिंतन करायला लागलो. जगाच्या पाठीवर दृष्टीचे 3 लक्षण आहेत. चर्मदृष्टी, तत्वदृष्टी आणि समदृष्टी. आलं लक्षात. चर्मदृष्टीची अवस्था तुम्ही पहा, तत्वदृष्टीची अवस्था तुम्ही पहा. चर्मदृष्टीच्या ठिकाणी भेद उत्पन्न होईल. आलं लक्षात. तिथं आपुल्याचा कळवळा निर्माण होईल चिंतन केल्यानंतर. आणि तत्वदृष्टीच्या ठिकाणी त्या ठिकाणी अभिमान निर्माण होईल. पण समदृष्टीच्या ठिकाणचं लक्षण आहे तिथं कुठल्याच प्रकारचा लवलेश निर्माण होत नाही आहे. एकच लक्षण मायबापा हो, कृपेचं लक्षण. सर्वांच्या ठिकाणी हे लक्षण प्राप्त झालं पाहिजे. तसं या शिबिराचं लक्षण आहे की सर्व लेकरांच्या ठिकाणी हे बालसंस्कार निर्माण झाले पाहिजे, परमार्थिक संस्कार निर्माण झाले पाहिजे. आजच्या या चाललेल्या काळामध्ये, या वर्तमान काळामध्ये आपण जर पाहायला लागलो तर काय परिस्थिती आहे. आपल्या घरामध्ये सर्व आहे, आपल्या वाड्यामध्ये सर्व आहे, आपल्या दरबारामध्ये सर्व आहे. आपल्याला कुठं जायची गरज नाही मायबापा हो. सर्व लक्षण आहे. पण ते कळण्याकरता आजच्या घडीला मुलांचं लक्षण कसं पाहिजे. कारण घरामध्ये काय नाही, घरामध्ये तीर्थ आहे, घरामध्ये क्षेत्र आहे, घरामध्ये अखिल खोल ब्रह्मांड नायक परमात्मा आहे, घरामध्ये संत लक्षण आहे, घरामध्ये ऋषी लक्षण आहे, घरामध्ये पतिव्रता लक्षण आहे. हे सर्व चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. पण हे घरातलं पाहण्याकरता ज्या संस्काराची गरज आहे त्याकरता साधू संत म्हणतात तुका म्हणे धावे. लक्षात. धाव हा शब्द पाहिजे. धाव याचा अर्थ जागृत होणं. धाव याचा अर्थ ज्ञानदृष्टीनं पाहणं. धाव या शब्दाचा अर्थ तळमळ व्यक्त करणं. धाव या शब्दाचा अर्थ जिज्ञासा उत्पन्न करणं. धाव या शब्दाचा अर्थ श्रद्धा निर्माण करणं. धाव या शब्दाचा अर्थ प्रेम निर्माण करणं. धाव या शब्दामध्ये अभेदमय लक्षण निर्माण करणं. कुठल्याही प्रकारचा भेद उत्पन्न न होणं याच्याकरता धाव हा शब्द आहे. आणि म्हणून धाव जोपर्यंत निर्माण होत, धाव घेत नाही तोपर्यंत रण निघत नाही. अजून तुम्ही पहा, धाव घेत नाही तोपर्यंत रण निघत नाही. आणि रण नाही जर निघाला आणि तो धावायला लागला, रण पूर्ण नाही झाला तर तिथंच आऊट झाल्याशिवाय राहत नाही. रन आऊट. तसेच रन आऊट होत चाललेत.
लक्षात सगळे आऊट होत चाललेत. सगळे ग्राउंडमध्ये आता सध्या मायबापा हो, सर्व ग्राउंडमध्ये उतरलेले आहेत. संसाररूपी ग्राउंड हे सर्वांच्या जीवनामध्ये मायबापा हो, संसाररूपी ग्राउंडमध्ये कोण काय करतोय, कोण काय करतो, कोण बॅटमन आहे, कोण बॉलर आहे, कोण अंपायर आहे, कोण विकेट किपर आहे, कोण गलीमध्ये, कोण स्लीपमध्ये, कोण बाउंड्रीवर आहे, कोण म्हणतो त्याचा कसा बॉल पलीकडे जातो तर बघतो नाही क्या यार किती किती बडबड करणार, किती तो धाव करणार, अरे या धावण्यात काय अर्थ नाहीये. पण काहीचा मायबापा हो जीवनामध्ये असा बॉल ग्राउंडच्या बाहेर जातो की त्या आनंदाला पारावरच नाही. कारण त्यांचा मारण्यातली जी अवस्था आहे ती एक दृष्टीनं धाव या शब्दातली अवस्था निर्माण झालेली आहे, म्हणून ग्राउंडच्या बाहेर पडलेला आहे आणि म्हणून तिथं सर्वांच्या टाळ्या पडतात. तसं आमच्या जगाच्या पाठीवर साधू संतांचं लक्षण आहे. विठ्ठल याच करता महाराज म्हणत असले पाहिजे का, तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. त्याच्याही पुढे चिंतन करत असताना ज्ञानोबाला त्याचा अर्थ सांगत असताना तुला जर ते पद जर प्राप्त करायचं असेल तर तरी झडझडून वहिला अनेक हे भक्तीची या वाटेला तरी पावेशे अव्यंग निजाम माझे. हे धाव शब्दातली प्राप्ती मायबापा हो, ही फलश्रुती आहे. आणि म्हणून तुका म्हणे धावे मग आवगे बरवे, सर्व बरव होतं. मग असं काही शिल्लक राहत नाही मायबापा हो. आणि ते बर्व होण्याकरता तर ही शिकाळी आहे लक्षात. ते बर्व होण्याकरता तर ही दही अंडी आहे मायबापा हो. ह्याच्यावर देखील पुष्कळसे या बर्वे शब्दाचा अर्थ आपण पाहायला लागल्यानंतर पाहायला मिळत आहे. आणि हे ज्यांनी प्राप्त केलं याचंच उदाहरण काल्याच्या कीर्तनातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून ते चरित्र जगाच्या पाठीवर दिव्य ठरतं किंवा सर्वांचा उद्धार करणारं ठरतं. याचाच अर्थ हे आपण काल्याच्या कीर्तनातून पाहू शकतो मायबापा हो. कारण का त्याच्यामध्ये धाव या शब्दातलं लक्षण आहे, त्याच्यामध्ये चला या शब्दातलं लक्षण आहे, त्याच्यामधलं कळलेली अवस्था, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे हे सर्व लक्षण आहे. आणि म्हणून मायबापा त्यांच्या जीवनामध्ये हा प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या ठिकाणी धाव हे शब्द झालेला आहे, ज्यांच्या ठिकाणी हे संस्कार निर्माण झालेले आहेत, या संस्काराचं एकच माध्यम आहे. आणि ते माध्यम निर्माण झालं रे झालं की भगवान परमात्मा त्याचा आदर केल्याशिवाय राहत नाही, त्याचा सन्मान केल्याशिवाय राहत नाही. भगवान परमात्मा तिथं थांबतच नाही मायबापा हो. त्याच्या ठिकाणी हे वेळ लागतं, त्याच्या ठिकाणी ही भुलून जाणारी अवस्था निर्माण होते. आणि म्हणून जगाच्या पाठीवर आपण जर चिंतन करायला लागलो, धाव ज्या स्वरूपामध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्याविषयी भगवान परमात्मा भुलून गेलेला आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, धावल्याशिवाय स्वर नाही मायबापा हो, धावल्याशिवाय ताल नाही मायबापा हो, धावल्याशिवाय भजन नाही मायबापा हो, धावल्याशिवाय हा नाद ब्रह्म नाही मायबापा हो, धावल्याशिवाय सर्वापर्यंत आवाज जाणार नाही मायबापा हो. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या ठिकाणी हे लक्षण प्राप्त झालेलं आहे त्यांचं लक्षण पाहायचं असेल तर आपल्याला गोकुळामध्ये जावं लागेल, गोकुळामध्ये आपल्याला प्रवेश करावा लागेल. आणि गोकुळामध्ये प्रवेश केला रे केला की तिथली अवस्था पाहून भगवान परमात्मा आतुर होतो. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला भजने ही गोकुळाला, भजने ही गोकुळाला, भजने ही गोकुळाला. अरे गोकुळात तशी अवस्था झालेली आहे, गोकुळातलं तसं लक्षण निर्माण झालेलं आहे. आयशे वाट पाहे काय निरूप कामुळ
निरोप का मूळ का हो गळला तुम्हा उमटीना का हो गळला तुम्हा उमटीना आईची वाट पाहे नाही निरोप का मूळ का हो गळला तुम्हा उमटीना का हो गळला तुम्हा उमटीना हरी माझ्या मंदिरी कधीतरी याल लक्षात हेच लक्षण त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून भगवान परमात्मा गोकुळामध्ये आलेला आणि गोकुळामध्ये आल्यानंतर सर्वांची अवस्था पाहिलेली आहे, सर्वांचं मत पाहिलेलं आहे, सर्वांची भावना पाहिलेलं आहे, सर्वांचे अंतकरण पाहिलेले आहेत. सर्व म्हणण्यापेक्षा आपण त्या सर्वातले मुद्दे आपण घेऊ मायबापा हो. पहिलं लक्षण आईचं पाहू शकतो आपण. दुसरं लक्षण मित्रत्वाच्या नात्याने सौंगण्याचं पाहू शकतो, सौंगडी. आणि तिसरं लक्षण भक्ताच्या दृष्टीने गवळणी मायबापा हो. आणि चौथं लक्षण पित्याच्या स्वरूपातून आपण पाहू शकतो. असं भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये हे चारही स्वरूपातून लक्षणं पाहिलेली आहेत. त्यावेळेस अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आईची अवस्था भगवान परमात्म्याने पाहिलेली अनेक लक्षणातून आपल्याला पाहायला मिळते. साधू संतांनो पुष्कळसं चिंतन केलेलं मायबापा हो. आईची काय अवस्था आहे, आईचं अंतकरण काय. भगवान परमात्म्याने बारकाईनं लोक म्हणतात देव का पाहतो का, देव काय करतो का, देव कुठं, हे याच्याकरता उत्तर बरं का. अरे भगवान परमात्मा आपल्या आईची परीक्षा घेतो तर तुमच्या आमच्यासारख्या मावश्यांची का घेणार नाही. लक्षात फार चिंतन यायचं. चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आहे इथं दुसरं लक्षण. अरे अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याने आपल्या बापाची परीक्षा घेतली तर आपल्या सारख्या काकांची का परीक्षा घेणार नाही. चिंतन करण्यासारखं मायबापा हो. चिंतन करा. बापाची परीक्षा पाहिली, आईची परीक्षा पाहिली. आईची परीक्षा पाहिल्यानंतर खरंच मी आईला कळालो का, खरंच मला आईनं ओळखलं का. आज एवढी आई बोलते, आईचं काय बोलणं आहे. भगवान परमात्मा हसतात. अगं काय ग वरवर मायान उपाशी नीच ग बाया. भगवान परमात्मा हसतात माय बापा, आईला देखील हसतात. काय बोलती, काय काय प्रेम आहे माझ्यावर, काय जीव आहे. पण कुठपर्यंत चिंतन करा मग आपल्याला कळून येईल माय बापा. ज्यावेळेस चेंडू कमळावर गेला, चेंडू काढताना तो ढवात पडला. डव तो साधा सुद्धा नव्हता, कालिया सर्प त्याच्यामध्ये मायबापा हो. सगळे लागले म्हणायला आता हा चेंडू काढायला गेला, याला कालिया सर्प आता ठेवणार नाहीये. हे सर्पाचा बापन ह्याला कोण काय करणार आहे मायबापा हो. चिंतन केल्यानंतर सगळे गोकुळा भगवान परमात्मा चेंडू काढण्याकरता गेली, वर आलेच नाही लवकर. सगळे गोपाळ वगैरे रडायला लागले, सगळे काही खरं नाही. आणि मग गेली नंदराजाच्या वाड्यामध्ये. मग यशोदा माझा कृष्ण माझा काला रडायला लागली. तिचं रडणं आता कसं व्हायचं, आता कसा मला मिळेल. जाऊ दे आता, जिवंत राहून काय उपयोग आहे. लक्षात तो जर ढवामध्ये उडी टाकली तर मी ढवात उडी टाकते, ढवापाशी जाते आणि तुला माग माय सरे माग मागे मागे. आलं लक्षात. प्रमाण आहे माझ्या बद्दलच नाही माय बापा हो. आणि जन्मदाती हसणारी ती देखील नाही माय बापा हो. भगवान कोणाचे माय बाप कोणाचे गणू. चला एका प्रमाणामध्ये सर्व सिद्धांत. विठ्ठल विठ्ठल त्याळस सहजच आईला चुकून मायबापा हो घराच्या बाहेर पडले. त्यावेळेस आई याला विचार त्याला विचार, याला विचार त्याला विचार. का सांगितलं नाही. पाहिला नव्हता का, पाहिला होता का, कळाला होता का, कळाला नाही. कारण कोणाच्याही चेहऱ्यावर तसा भाव दिसला नाही. आणि म्हणून आई बोलून जाते माझा कृष्ण देखील का, माझा काना देखील का, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा
कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे तुम्ही पाहिला का? पण कोणाच्याही चेहऱ्यावर असा भाव दिसला नाही, कोणाच्याही चेहऱ्यावर. कारण पाहण्यातलं लक्षण वेगळं आणि न पाहण्यातलं लक्षण वेगळं. चिंतन करा माय बापा. ऐ इकडं बघा. पाहण्यातलं लक्षण वेगळं, कळण्यातलं लक्षण वेगळं आणि न कळण्यातलं लक्षण वेगळं, न पाहण्यातलं लक्षण वेगळं. आता पाहायला जो मिळणार आहे तो कसा आहे, प्रश्न महत्त्वाचा. जो पाहायला मिळणार आहे तो कसा आहे, आपल्यासारखा आहे का? आपल्यासारखा आहे नाही. त्याचं काय स्वरूप आहे माय बापा? पाहिला 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 नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा. कसा पाहिला तो, कसा आहे तो, काय काय त्याच्या ठिकाणी. म्हणून आई म्हणते माता शोभे पिंपळ पान मेघवर्णाय साजा, त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. झालं माय बापा. पुष्कळसं बोलणं केलं आई ना, पण कोणाचंच उत्तर आलं नाही. भगवान परमात्म्याने अवस्था आईची पाहिली. भगवान परमात्म्याला वाटलं एवढी परीक्षा घेण्यात काही अर्थ नाही. लक्षात. यालाच म्हणतात माय बापा हो, भगवान परमात्म्याच्या ठिकाणी निर्माण होणारी अवस्था. यालाच म्हणतात भक्ताच्या ठिकाणची अवस्था भगवंताला बरी वाटली पाहिजे. आणि बरी वाटण्याकरताच धावे हा शब्द आहे. बरी वाटण्याकरता धाव या शब्दात अवस्था आहे. सांगण्याचं तात्पर्य ज्यावेळेस मायबापा हो भगवान परमात्म्याने जाणलं की आता आईचं अंतःकरण भरून येण्याकरता काय आहे, तर जगाच्या पाठीवर आपण जर हे संपूर्ण धांडोळा जर घ्यायला लागलो ना, अजूनही तुम्ही पहा मायबापा हो, ज्या आया आहेत सर्व आयांच्या ठिकाणी, अरे मायबापा हो एखादा इतर अतिथी जर जेवायला आला तर तो अतिथी पोटभर जेवला पाहिजे, हे आईचं म्हणजे मातोश्रीचं लक्षण आहे. जिथं इतर अतिथी असा जेवला पाहिजे तर स्वतःचं मूल जेवण्याकरता तिच्या अंतःकरणामध्ये काय भाव उत्पन्न होत असेल हे तुम्ही पहा. लक्षात. आणि हे भगवान परमात्म्याने जाणलं. आता आईला जर बरं वाटावं जर असं वाटत असेल तर काय करायला पाहिजे, भगवान परमात्म्याने हात धरला, यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल, आई चल मला पोळी करून दे, मी कशा करता अडवत नाही. लक्षात. अजिबात मी काही म्हणणार नाही. वरी कांद्याची कोशिंबिरी, लक्षात, कोशिंबिरी दे, नाहीतर खरडा दे, नाहीतर पिठलं भाकर तुकाराम, काही असू दे, पण दे. आता ज्या लेकरांनी आईला जेवण मागितल्याला त्या आईचं अंतःकरण पाहण हे पाहायचं असेल तर आई व्हावं लागेल, त्यावेळेस कळण. तसं नाही कळणार. विठ्ठल विठ्ठल जवळी तासी न घेला
देह विसरे आपुला, हे प्रमाण आहे माय बापा हो त्याला. लेकरू जर आपल्या जवळ आलं तर संपूर्ण विसरून जाती आई आहे. हे देखील मत अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याने आपल्या आईचं पाहिलं. दुसरं लक्षण आपण चिंतन करायला लागलो. गोकुळामध्ये भगवान परमात्मा लहानाचे मोठे झाले, कारण 1 वाजला. लहानाचे मोठे झाले, मोठा करायचा लवकर, लक्षात. मोठे झाले आणि सौंगाड्यामध्ये मित्रत्वामध्ये मिसळले मायबाप. सर्वांची चौकशी केली, सर्वांना बोलवलं, यालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोटभरी पुरी म्हणालो तो वरी. सर्वांचं अंतकरण पाहिलं, सर्वांचा भाव पाहिला, सर्वांचं मत पाहिलं, सर्वांची चौकशी केली. सर्वांच्या अंतकरणामध्ये एकच, काय कृष्णा आम्ही परतंत्र आहेत रे. भगवान परमात्मा म्हणले चला, आतापर्यंत तुम्ही अनेक जन्म, अनेक अवतार, अनेक युग, अनेकाच्या पाठीमागं गेले, म्हणून तुमची अशी अवस्था आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं या. हा विषय इथं आलं का? बस एवढंच सांगतो. अनेकाच्या पाठीमागे गेले आणि म्हणून तुमची आज स्थिती ही आहे. याकरता तुम्हाला पूर्णत्वाचं लक्षण नाही, तुम्ही माझ्या पाठीमागं या. पोट भरे, आधी देतो पोट भरे, भरपूर तुम्हाला देतो. आणि आज आपल्याला अधिक मासामध्ये देतं, मग आपल्याला अधिक का मिळणार नाही? विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांगण्याचं तात्पर्य मायबापा हो, मग कुठं जायचं, काय करायचं? भगवान परमात्मा म्हणले कुठं जायची गरज नाही, काही नाही. आपल्याच घरी आपण जायचं. प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी जायचं, इतराच्या घरी जायची गरज नाही. दुसऱ्याचे घरं पाहिजे, दुसऱ्याच्या घराची चौकशी करायची, त्याचे वाचे त्याचे पत्र, येडी हळद कुंकळी. अरे तो घर बघ कसं आहे, पहिलं तुझा एअर कंडिशन बंगला कसा आहे बघ अगोदर, तिथं काय अवस्था आहे बघ. तुला समाधान आहे का क्षण मात्र तरी ते बघ. म्हणून आपल्या घरामधली अगोदर अवस्था बघायची, तपासून बघायची. भगवान परमात्मा म्हणले आपल्या घरामध्ये काय काय नाही आहे, काय गाडगे भरलेत, काय मडके भरलेत, कशा कशाने भरलेत, कोणाचे कशाने, कोणाचे कशाने, कोणाचे कशाने. अहम अध्यास मम अध्यास, माझ्यासारखा कोण आहे, तुझ्यासारखा तूच आहे, दुसरा कुणीच नाही बाप्पा. अलग लक्षात. मग हे सर्व रिकामे करायला पाहिजे. संपूर्ण कुंभम करो न करो ती ध्वनी, रिकामे कुंभम करो ती ध्वनी, असं शास्त्र सांगत आहे. मग तिथं उदाहरण तुम्हाला जर पाहायचं असेल तर इथंच आपला मृदंग आहे. दोन्ही मृदंग आहेत मायबाप्पा हो. दोन्ही धुमाच्या बाजू कणिक लावून पूर्ण भरलेले, त्यांचा आवाज बघा बदबद आहे. लक्षात, बदबद आहे. आणि टन टन रिकामे कुंडम करो ती ध्वनी, टन टन. अलग मोकळं लक्षण आहे, म्हणजे स्वरमय लक्षण आहे. आणि असं रिकामं झालं की तिथं दुसरं काहीच नसतं, स्वरच असतो माय बापा. इकडं लगेच बदलतो, इकडं बदलतो. थोडीशी कणिक काढली बदलली, थोडी लावली बदललं, सगळं सगळं बदबदच आहे सगळं. फार कठीण आहे. चिंतन केले आता याच्यावर मला बोलायला लागल्यानंतर पुष्कळसं बोलता येईल माय बाबा आपल्याला. हे साधं सुद्धा नाही. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य अशी अवस्था, सर्व माळ गाडगे भरलेली आहेत, मडके भरलेले, हे रिकामे करायला पाहिजे. कोणाची ताक आहे, कोणाचं दही आहे, कोणाचं लोणी आहे, कोणाचं तूप आहे, कोणाचं दूध आहे माय बापा हो. एकच आहे सर्व. याचाच अर्थ सर्व अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याचं आहे. पण त्याच्यामधली जशी अवस्था आपली झालेली, त्याच्यामुळं आपल्याला तशी अवस्था निर्माण झाली. कोणाचं दह्याचं लक्षण आहे, कोणाचं ताकाचं लक्षण आहे, कोणाचं तुपाचं लक्षण आहे. किंमत सर्वांची सारखी का आहे? एकापासूनच आहे लक्षण, एकापासूनच. पण किंमत सर्वाची सारखी नाही. त्याला कारण का? तर दह्याने त्याचा अंगीकार प्राप्त केलं, ताकाने त्याचा अंगीकार प्राप्त केलं, दुधाने त्याचा अंगीकार प्राप्त केला, तुपाने त्याचा अंगीकार, लोण्याने त्याचा अंगीकार प्राप्त केलं. आणि म्हणून त्यांची अवस्था तशी झालेली. हे रिकामे करायला पाहिजे. रिकामे केल्याशिवाय त्याच्यामध्ये नवनीत सार त्याच्यामध्ये आपल्याला साठवता येणार नाही. याकरता सर्वांच्या घरचे गाडगे रिकामे केले. पहा ती गवळणी तबती पालती दुधानी बनती, नंदाची आपुरी आजी चोरी खिले घिरे, यशवदे गाराने सांगती, गवळणी गाराने सांगते, गवळणी सांगती गाराने, रात्री आला चक्र पाने, दही दुधा तुप लोणी, फोडिले आवगे विरजने, हे ग बाई यशवदे बाळ तुझा ताला कोटवर
सो धिंगाणा. चिंतन करा. दुसरी आली धावत, याने ग बाय काय केली मात. मुकाशी मुख चुंबन देता, गळ्यात हात घालीत. हे ग बाय आमाशी पावेना, हे स्वते बाळ तुझा ताना. कोटवर सो धिंगाणा. परवा आला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. घेऊन ताकाचा डेरा, फोडीला सैराट त्यावरी. आता मला सांगा, ज्याच्या डोंबल्या म्हणजे ज्याच्या डोक्यामध्ये टाकलं ते वाचल का जगल? ज्याच्या डोक्यामध्ये ताकाचा डेरा भगवंताने टाकला ते वाचल का जगल? वाचल का जगल? मारायचा विषयच नाही. वाचल का जगल? त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये डेरा टाकला. मग खरं सांगा, वाचल का जगल ते? आता कस काय मरण ते? अरे टाकलेला तुम्ही आम्ही का? माय बापा, मग त्याच्या डोक्यात का टाकला? का टाकला? अरे एवढा झाला 80-90 वर्ष. अंगम गलितम पलितम मुंडम जातम हिनम दशम धुंडम, अशी अवस्था झाली तरी भजन नाही, कीर्तन नाही, नामस्मरण नाही. गोकुळामध्ये येऊन तू विरोध करतोस. नाही तुझं टक्कोर डोकं ठिकाणी आणि आता मग काय राहिलं? लक्षात अल्लाह. याचा अर्थ अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याने अशा देखील गोकुळातल्यांची मायबापा हो सुधारणा केली. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामध्ये सर्वांच्या तक्रारी ह्या झाल्या. सगळ्या गवळणी येऊन तक्रारी करत होत्या. एक गवळण म्हणे असं पटणार नाही, मुद्दे मालाशी पकडून आणायचं. अल्लाशा मुद्दे मालाशी धरून. आता मुद्दे मालाशी कसं धरून आणायचं? ते का सापडणार नाही का? तसं येणार आहे का? नाही म्हणे याला बांधून आणते मी, बांधून. काय अभिमान असला पाहिजे माय बापा. म्हणणारी बघा किती ताकदवान आहे, काय सामर्थ्य. हे तर तुम्हाला वरच्या दृष्टीनं वाटत असेल, पण आध्यात्मिक दृष्टीनं काय तिचा अधिकार असला पाहिजे. किती भगवान परमात्म्याला बांधण्याची तयारी करते. का कोणत्या युगामध्ये तप केलेला संधी. चिंतन करा. हे वरच्या दृष्टीनं चरित्र नुसतं चरित्र पाहू नका. आध्यात्मिक दृष्टीनं चरित्राचा विचार करा. काय तिची बोलण्याची ताकद आहे. अखिल कोड ब्रह्मांड नायक परमात्म्याला नाही बांधीन आता मग काय राहिलंय? काय प्रतिज्ञा आहे माय बापा. यालाच म्हणतात परमार्थिक प्रतिज्ञा. लक्षात. जीवनामध्ये ही प्रतिज्ञा करायची, हे लक्षण बाळगायचं. हे भक्ताचं लक्षण आहे. सांगण्याचं तात्पर्य भगवान परमात्मा म्हणतात मला बांधायला निघाली, मी सर्व जगाला बांधणार आहे. बघू तुझी आता काय परिस्थिती आहे. भगवान परमात्म्याने तिच्या ठिकाणी बांधण्यातला भाव पाहिला, पण थोडा शिल्लक राहिलेला अंश आहे तो कसा घालवायचा. कारण तिच्या ठिकाणी मीपणाचा भाव निर्माण झालेला होता. भगवान परमात्म्याने तिच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. गेले माय बापा हो हे वाट पाहत होते. लक्षात. ती कारण तिचा जो मालक असणारा गवळी दादा बोलून गेला. काय झाला निर्णय? मी आवाहन केलं. कशाला नादी लागले त्यांच्या? गवळी दादा म्हणतो त्यांच्या कशाला नादी लागले? ते कोण आहेत? ते का सामान्य आहेत का? ते पाटील आहेत. ते गावचे मालक आहेत आणि त्यांच्या नादी लागायचं आपण. कोणाच्याही नादी लागाव का? नाही उपयोगाचं. नाही आवाहन केलंय. झोपू नका. जय देव जय देव जय माझे. तू जे जे सांगशील तेच मी ऐकू. काय हरकत नाही. झोपत नाही. झोपला नाही माय बाप. पहिला प्रहर गेला, दुसरा प्रहर गेला. लक्षात. तिसरा प्रहर गेला. दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर असे 8 प्रहर आहेत माय बापा हो. पहिल्या प्रहरामध्ये कृष्ण येणार. चिंतन करा. पहिल्या प्रहरामध्ये कृष्ण येणार, कृष्ण येणार, कृष्ण. दुसरा विषयच नाही. दुसऱ्या प्रहरामध्ये देखील कृष्ण येणार, कृष्ण येणार. दुसरा प्रहर आहे, झोपायची तयारी पाहिजे, पण झोपणं नाही, काय नाही. कृष्ण येणार आहे, कृष्ण येणार आहे. आणि तिसऱ्या प्रहरामध्ये तर गाढ झोपणार आहे सर्व मायबापा हो.
तिसऱ्या प्रहरामध्ये. पण त्या प्रहरामध्ये देखील त्यांना झोप नाही. एकच कृष्ण येणार आहे, कृष्ण येणार आहे, कृष्ण येणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा प्रहर कृष्ण येणार आहे, कृष्ण येणार आहे. कृष्ण कृष्णमय अवस्था झाली, समाधीमय लक्षण झालं. त्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावर चौथ्या प्रहरामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नाही. हे अध्यात्म आहे. चौथ्या प्रहरामध्ये आले भगवान परमात्मा, ह्यांची अवस्था पाहिली आहे. काय अवस्था निर्माण झालेली, जाणे जीवीचे सकळ नारायण. भगवान परमात्मा जाणतो. इथं पुष्कळ चिंतन आहे बाबा. भगवान परमात्म्याने पुन्हा विषय केला की पाहू यांची काय अवस्था आहे. मग तिच्या येण्याची आणि याच्या दाढीची गाठ बांधली माय बापा. लक्षात, गाठ बांधली. आणि गाठ बांधल्यानंतर त्यावेळेस ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावर आवाज झाला, सर्व टाळ वगैरे काकडा सुरू झालेला. हे उठायला गेली गवळण. भक्त तिच्या येण्याला झटका बसला. तिनं पाहिलं त्या तो कालावधी द्वापर युगातला प्रसंग. हे काय वर्तमान काळातला कलियुगातला प्रसंग का द्वापर युगातला माय बाप्पा हो. उजेड नाही, काही नाही. अशा अवस्थेमध्ये चापून पाहिलं तर गाठ मस्त हो. तुम्हाला काय पुष्कळ दोघांचं भांडण सुरू झालं माय बापा. ती त्याला बोलती, तो तिला बोलते, ती त्याला बोलती, तो तिला बोलते, ती त्याला बोलती, तो तिला बोलतं. असं भांडण सुरू झालं. आणि तेवढ्यात उजडला. आता उठा, दार उघडा. पण उघडायचं कसं? गाठ बांधलेली सोडण्याचे प्रयत्न केले. नाही नमचिन देन शिसरा नाही नम दहती बाबा का नची नमकली देन ती आपो नशी च्युती मारुता. जळता जळेना, सोडता तुटीना, कापेता कापेना, काहीच नाही. अशी अवस्था झाली आहे. आता मला इथं एकच सांगायचं आहे. अरे साध्या मरक्या ब्राह्मणाने गाठ बांधलेली जन्मभर सुटत नाही. या ब्राह्मणाच्या बापाच्या 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 बापाने बांधलेली गाठ कोणाच्या बापाला सुटणार आहे का? बस एवढंच अध्यात्म. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, तुम्ही पाहायचंय का साध्या मरक्या ब्राह्मणाने बांधलेल्या गाठी पाहायचंय का तुम्हाला? आला आता पंढरीचा सोहळा. आपल्या भागातून पालख्या जातच असते ना, दिंड्या वगैरे. अनेक साधू संतांचे जातात. गावचं भजनी मंडळ आहे जातं. भजनी मंडळ पंढरपूरला दिंडीमध्ये जातं. ते आपल्या मित्राला म्हणतं शंकर चल ना पंढरपूरला. शंकर म्हणतो येतो, पण घरी विचारून येतो. ते घरी जातं. माझ्याकडे काय पाहता, घरी जातं ते. आणि घरी म्हणतं आपल्या गावातून दिंडी चालली आहे, आपल्या गावातून दिंडी चालली, वारकरी निघालेत. होय जाऊ का पंढरपूरला? ती काय म्हणते, ऐकलं का पडलं का? पंढरपूर पंढरपूर आठवलं का? बस बसला. गाठ आहे माय बाप्पा हो. लक्षात, ही गाठ आहे. साधं सुद्धा नाही. अशा गाठी त्यांनी मारल्या बी आणि सर्वांच्या मुक्त करून सोडल्या. विठ्ठला 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 अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याने सर्वांच्या या खोड्या करून, सर्वांच्या लीला करून असे सर्वांचे मत पाहिले, सर्वांचे अंतकरण पाहायला लागले. आणि शेवटी काही जण कंटाळून गेले. आणि खरंच आहे, कंटाळतात ना. काही खरं नाही जीवनामध्ये. हे काही खरं नाही. किती केलं तरी काहीच खरं नाही. कोणाकरता? त्याच्यापेक्षा आता हे सर्व त्याग केलेला बरा. चला आपलं निघून, इथं राहण्यात काही अर्थ नाही. चला आता निघून. तसे गोकुळातली माय बापा आपला संसारामध्ये, संसाराचा गाडा सगळा भरला गाडीमध्ये. बाजारात निघाली गाडी गोकुळाच्या बाहेर. गाडी अशी चालली. भगवान परमात्मा विचार करतात, अरे तुमच्याकरता मी गोकुळामध्ये आलो, माझं सर्व ऐश्वर सोडलं, तुमच्याकरता आलो, तुम्ही आता मला सोडून चालले. हे कसं काय चालायचं? करशील तरी नाही काही. राईचा डोंगर पर्वत राही. तिला ताण लागण्याची शक्ती निर्माण केली. आणि ती लगेच म्हणते, का हो मला खूप ताण लागली, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ताण लागली म्हणलं की लगेच चरवी हातात घेऊन खाली उतरला. शेजारी विहीर होती, विहिरीमध्ये पाणी आणण्याकरता गेला. माय बाप्पा हो, जसा विहिरीत उतरला तसा हा बाबा गाडीत येऊन बसला, त्याचंच रूप धारण करून. लक्षात, गाडीत बसला. गाडी. आणि मग त्या गवळणीला म्हणतो, अगं काय कुठं गेलं तरी पाळसाला पानं तीनच आहे, कुठं मथुरेला जाते, बरं आपलं गोकुळच. कोण म्हणतो हा? कोण म्हणतो? पाणी आणणारा गोकुळातला कृष्ण माय बाप्पा हो. तेव्हा लागा कुठं जाती, चल आपलं. त्या ठिकाणी भक्ताचं लक्षण पाहायला मिळते. ती गोळण म्हणते, कुठं भगवान परमात्म्याने तुम्हाला सद्बुद्धी दिली, कोणाला ठोक, कोणत्या युगामध्ये तुम्ही पुण्य केलं, फळाला आलं. मला देखील वाटतं की गोकुळातून बाहेर जाऊ नये. ती म्हणते, काय तुमच्या ठिकाणी सद्बुद्धी ही सुचली आहे? भगवान परमात्मा म्हणतात, काय हिचं लक्षण आहे? याला म्हणतात भक्त माय बापा.
भगवान परमात्मा म्हणतात. अलग लक्षात सांगण्याचं तात्पर्य, गोकुळाकडे गाडी वळाली आणि हे विहिरीतून बाहेर आलं पाणी घेऊन. पाहत रस्त्याकरता गाडी मथुरेकडे न जाता गोकुळाकडे चाललेली आहे. बरं असा नका जाय नका, पण गाडीमध्ये ती एकटी पाहिजे. हा उपट सुंब्या दुसरा कोण मधी. मग आता कसा पळत आला असेल तो, चिंग चिंग चिंगाट पळत आला. होय उधर, उधर खाली, गाडी माझी बायको माझी आहे, ते पाणी आणणार. हे म्हणते गाडीवरले बाजूला नको चिपटा डोळा समको, गाडी माझी बायको माझी आहे. दोघांचं भांडण सुरू झालं. हातगाईवर आलं, भांडण मिटाना नंदराजाच्या वाड्यामध्ये गेले. राजाने पाहिलं माय बाप हो दोघंही सारखीच, काहीच भेद नाही. जीव ब्रह्म वनापरा हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत. सांगण्याचं तात्पर्य, राजा म्हणला असा न्याय निवडा करता येणार नाही. असं चुलांगण माय बाप हो तयार केलं. 20-25 फुटाचं चुलांगण तयार केलं, रखरखीत हिवराचा विस्तव केला आणि त्या विस्तवावर जो कुणी उडी मारेल त्याची गाडी आणि बायको. भगवान परमात्मा गाडीच्या खाली उतरला, हबूक मारली, 10च्या कोच्या खावल्या टणकून. आता जगभर उड्या मारणार त्याला 15-20 फुट काय का. पण ज्याची गाडी ज्याची बायको होती त्याची अवस्था बघा. ते रडायला लागलं. गाडीकडं पाहते, बायकोकडं पाहते, त्या चुलंगणाकडं पाहते. एक तर गाडी बी गेली, बायको बी गेली. आणि आता आपली उडी जर नाही गेली तर आपण बी जाणार. त्यापेक्षा गाडी गेलेली चालेल, बायको गेलेली चालेल, चला आपलं. त्याला हसू नका, तसंच आहे आपलं. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत मृग जळावत जाईल. जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत ठीक आहे मायबाप. पहा सांगण्याचं तात्पर्य, अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याने सर्वांचे मत पाहिले आणि त्यावेळेस बापाला कळालं, नंद राजाला कळालं की हे सर्व करतं हे आपलंच आहे. मग याला काहीतरी काम लावायला पाहिजे. काम लावल्याशिवाय हा सुधारणार नाही. आणि मग पूर्वीचं काम, भगवान परमात्म्याला पूर्वीचं काम लावलेलं आहे. पूर्वीचं काम कोणतं आहे? हातामध्ये काठी चारावया जातो सावळा जग जेठे. गेला माय बापा हो, गाई गोपाळ वगैरे घेऊन गेलेला. गाई सोडल्या चरायला, थोडा वेळ होता, खेळ खेळले. खांदी भार, त्यामध्ये तुकोबाराय होते. महाराज बोलले अरे कुठपर्यंत खेळ खेळायचा. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे. आला भगवान परमात्म्याने जाणलं, बस हेच मला लक्षण पाहिजे. आणा आपल्या आपल्या शिदोऱ्या. आणा पाहू द्या मला कशा आहेत तुमच्या. तर माझी आहे तशी पाय नाही तरी घरा जाय. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, माझे कोणी नाही घरी, माझे कोणी नाही घरी. कोणाला घरी पाठवता? अरे माझ्या घरात आता दुसरी कोणीच नाही तुझ्याशिवाय. चिंतन करा. सांगण्याचं तात्पर्य, भगवान परमात्मा म्हणले बस या बसा. सर्वांच्या सुधुऱ्या घेतलेल्या जा, पाहिलेल्या जा. कारण सर्वांच्या सारख्या थोड्याच जा. कोणाची कशी, कोणाची कशी, कोणाची कशी. कोणाची बाजरीची भाकर असेल, कोणाची जोंधळ्याची असेल, कोणाची पिवळ्याची असेल, कोणाची हावरेटीची असेल, कोणाची गोळभिंडीची असेल. गोळभिंडी आहे ना, गोड ज्वारी. जुन्या काळामध्ये, आता नाव आहे का फक्त लक्षात.
कोणाची गव्हाची असेल, कोणाची कशाची, कोणाची कशाची, अशा सर्वांच्या शिदोऱ्या मायबापा हो. त्याच्यावर पुन्हा कोणाची चटणी कशी, कोणाची कोशिंबीर कशी, कोणाची भजे कसे, कोणाच्या भाज्या कशा, कोणाच्या काय, कोणाच्या काय, कोणाची मिरची कशी, किती खाल्ली तरी काहीच वाटणार नाही, गवारीच्या शेंगा खाल्ल्यासारखेच वाटणार. कोणाच्या काहीच्या मिरच्या, अगं बाय 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 बाय, काहीच्या मिरच्या काय सांगायचं तुम्हाला, लवंगी मिरची, उलटी मिरची, काहीची मिरची, गावात घरात ठसका, गल्लीत ठसका, गावात ठसका, तालुक्यात ठसका, जिल्ह्यात ठसका, राज्यात काहीच्या शिदोऱ्या बरं का. बघा तुम्ही, ठसकाच आहे सगळा, सगळी ठसा ठसा त्याच्या नावाने बोंबालणार. काही मिरची यार अशी कुठे असते का, काय सगळं वाटोळं करून टाकलं सगळा ठसक्यानं पीस मिरच्या मायबापा. पण भगवान परमात्म्याने ह्या देखील एकत्र केल्या आणि एकत्र करून आपल्या तळ हातावर घेतलेले जा. भागवतकाराने सुंदर वर्णन केलेलं आहे. बिब्र जैनम जलर शृंग वेद्रीचे कक्षी वामे पाणव शृंग वलंदत प्रधान निंगुळीषु तिष्ठन मध्ये सोवन सोलय हा सयन्नर वयसोय स्वर्गे लोके विशुद्ध भूमदा यज्ञ भुगबाल किली गोपाल कृष्ण भगवान कृष्ण भगवान. अशा पद्धतीनं माय बापा हो. पण त्यांनी तेवढं भजन केलं म्हणून आपण भजन करा. विठोबा रखुमाई त्यांनी भजन केलं माय बापा हो. म्हणून तर त्यांच्यामुळे आपल्याला काला मिळाला. नाहीतर वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. अरे या काल्या करता देवजळी झाले मासे. पण तुम्ही आम्ही या मनुष्य देहाला आलो माय बापा हो. आणि म्हणून हा काला सर्वांना मिळावा हे ज्ञान करून देणार या ठिकाणी बाल संस्कार शिबिर झालं माय बापा हो. आणि म्हणून हा काला आपल्याला मिळवता येणार. कारण हे ज्ञान प्रधान लक्षण आहे, ज्ञानयुक्त लक्षण आहे. हे प्राप्त झालं की काल्यापर्यंत आपण जाऊ शकू. याचाच अर्थ या जन्मामध्ये आपण हे शिबिर केलं असं नाही आहे, तर अनेक जन्मामध्ये आपण शिबिर केलं असलं पाहिजे. म्हणून आपल्या ठिकाणी हे शिबिर करण्याची इच्छा निर्माण होते. कारण एका जन्मातलं हे नाही. आलं लक्षात. आगा कर्मे जै उरावे तैते सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे. ते हा एका मागे अनेक जन्मामध्ये हेच करीत आलो आम्ही. मृदंग वादकांनी मायबापा हो या जन्मामध्ये वाजवतात असं नाही, अनेक जन्मामध्ये मृदंग वाजवला. गाणारे महात्मे जे आहे ते सुंदर. इंद्र दरबारामध्ये आपण गंधर्व ऐकत होतो. पण हे आमचे सर्व गाणारे महात्मे ज्ञानोबारा तुकोबारा आदी करून संतांच्या दरबारामधले हे गंधर्व आहेत मायबापा. लक्षात. या एका जन्मातले नाही, ते अनेक जन्मातले गंधर्व आहेत हे. लक्षात. सर्वांच्या दृष्टीने श्रवण करणारे तुम्ही सर्व मायबाप. लक्षात. सर्व मायबाप असणारे गंगापूरचे असतील, गंगापूरच्या बाहेरचे असतील, किंवा या विद्यार्थ्यांचे पालक असतील सर्व. लक्षात. माता पिता असतील. जास्त करून मला वाटते माता पिताच असतील इथं सगळे, आहे का नाही. धन्य माता पिता तयाची या. लक्षात. आज चिंतन करण्यासारखं घडलं माय बापा हो. आम्ही एवढा प्रवास करून आलो, पण ज्यावेळेस लातूरला आल्यानंतर ज्यांच्याकडे थांबलो आम्ही, आमचे हरिभक्तीपरायण श्यामभाऊ. लक्षात. थांबलो आणि त्यांना सहज आपलं बोलल्यानंतर या ठिकाणचं काही माहिती नाही, काही नाही. श्यामभाऊ म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या संग. मग गाडीमध्ये आम्ही आलोच बरोबर. नाही तर हे काय सापडलं असतं. मग याला विचार, पुन्हा तुम्हाला फोन लावा, इकडं आमचे हरिभक्तीपरायण आवळो आवळो राग आवळो आवळो आहे का नाही. नाक पुन्हा तो वेळ, हे लेकरं उभा राहिलेले, हे माता पिता बसलेले, सगळा ताळमेळ झाला असता. पण आमच्या श्यामभाऊने हे काही होऊन दिलं नाही. म्हणून मायबापा हो आलो
या ठिकाणी सुंदर असे सर्व हरिभक्ती पारायण हे महात्म्य येतं लक्षात. सर्व आता कोणाकोणाचं नाव घ्यावा, सर्व पवित्र सर्व आपल्या आईचे लेकरं आहेत मायबापू. आपण गंगादेवी मातेचे आपण सर्व लेकरं भगवान परमात्म्याकडे हीच इच्छा करायची की प्रभो ज्याप्रमाणे साधू संतांनी हा काला मिळवला तसा आमच्या जीवनामध्ये देखील असाच काला मिळू द्या, हीच आमच्या ठिकाणी इच्छा आहे. नाही तर हे दुर्लभ आहे मायबापा. हो शिंके लाविली दुरी होतो तिघाची मी दुरी. आपल्याला तिघाच्या वरी व्हावं लागन तेव्हा कुठं आपल्याला वारे दोहीच्या कोपरा वाहती त्या धारा वारे दोहीच्या कोपरा, तेव्हा कुठं धारा आपल्याला वाहणाऱ्या भक्तीच्या ते आपल्याला आवरता येते. मग आपल्याला जे दोहीचे जे दोन जे लक्षण आहेत ते अगोदर आपल्याला दूर करावं लागते. आलं का लक्षात? हे दूर करावं लागते त्यावेळेस ती धारा आहे भक्तीची. मग अहम आणि मम अध्यासाचे हे दोन आहेत माय बाप. ह्यारे दोहीच्या कोपरा हे दोन कोपर आहेत. तिथंच दुसरं उदाहरण लावू शकता. मग कर्म परमना उपासना परा हे सर्व आणि ज्ञानपरी ही धार आहे आणि ती साठवायची असेल तर हे माठ आहे. या माठामध्येच आपल्याला ते साठवता येते आणि ते साठवलं की तिथं अभेदमय लक्षण निर्माण होतं. त्यालाच म्हणायचं काला. अभेदमय काला दही आणि लाह्याचा काला हरिनामाचा खिचडी खाला जीव शिवाचा ऐक्य हा काला. आणि असा काला या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या हाजरीने सर्वांच्या सहकार्याने मायबापा हो पूर्ण होत आहे. भगवान परमात्म्याकडे आदिशक्ती मातेकडे सर्व साधू संतांकडे हीच आपण सर्वांनी प्रार्थना करायची आणि धर्मकार्याकरता जे प्रयत्न करतात त्यांच्याकरता प्रार्थना करायची की अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझी या सकळा हरिच्या दासा. हे सद्भाव आहे मायबापा हो. असे हे सर्व सेवक आहेत. झालेली सेवा साधू संतांचे चरणी अर्पण करायची आणि त्यांचं मोठ्या प्रमाणे भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली नारायण हरे